येतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। या ठिकाणी तिलारी धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसानं पाणी साठ्यामध्ये वेगानं वाढ होतीये। धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात येणार आहे, म्हणून प्रशासनानं तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 10 मिलीमीटर एवढा पाऊस झालाय। त्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले 2-3 दिवस अगदी मध्यम स्वरूपाचा हा जो पाऊस आहे, त्यामुळे अगदी शेतकरी सुद्धा हवालदिल झालेला आहे। परंतु आपण या ठिकाणी आहोत, डिगस चोरगेवाडी धरणाच्या ठिकाणी आहोत आणि डिगस चोरगेवाडी धरणाकडील ही जी आपण दृश्य आहे ती पाहतो, म्हणजे पाणी पातळीमध्ये सध्याची वाढ झालेली आहे, त्याचा थोडासा आपण आढावा घेतोय। सिंधुदुर्गात धरणांमध्ये 58.15% एवढा पाणीसाठा झालेला आपण पाहतोय। तर इथल्या धरणांची जी परिस्थिती आहे ती आपण नेमकी पाहणार आहोत। शिवडाव धरण जे आहे ते 76% भरलेलं आहे, आडेली धरण आहे ते 37% आहे, तर माडखोल आणि निळेली ही दोन जी धरणं आहेत ती मात्र 100% पूर्णपणे भरलेली आपल्याला पाहायला मिळतात। आणि पावशी धरण जे आहे ते 98% झालेलं आहे, तर ओसरगाव जे धरण आहे ते 46% एवढं झालं आहे, तर धामापूर धरण आहे ते 79% झालं आहे। आणि आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत ते कुडाळ तालुक्यातील डिगस चोरगेवाडी धरण आहे आणि हे चोरगेवाडी धरण जे आहे ते 48% फक्त भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे एकंदरीत पावसाचं जे प्रमाण आहे ते अद्यापही कमी प्रमाणात पडलेलं आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी 58.15% एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे। तर गेल्या वर्षी 2025 मध्ये यावेळी 59.65% पाणीसाठा होता, असे जलसंपदा विभाग व पूरनियंत्रण कक्षाच्या दैनंदिन अहवालात म्हटले आहे। दरम्यान तिलारी धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात येणार आहे। त्यामुळे प्रशासनाने तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। धरणांच्या सांडव्यावरून आणि कालव्यातून नियंत्रित पद्धतीने अतिरिक्त पाणी तिलारी नदीत सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नदीकाठची जी गावं आहेत त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील केलेलं आहे। आणि आजचा जर पाऊस बघायचं झालं तर अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10 मिलीमीटर एवढाच पाऊस फक्त इथे झालेला पाहायला मिळतोय। म्हणजे अजून तेवढा जो पाऊस पाहिजे तेवढाही अजून झालेला नाही, त्यामुळे धरणांची पातळी आहे ती अद्यापही फार मोठी वाढलेली पाहायला मिळत नाही आहे। कॅमेरा पर्सन अक्षयसह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, कुडाळ, सिंधुदुर्ग।